आज गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत भाजपचा मेळावा पार पडतोय। आजच्या मेळाव्यात शहांनी नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। कोणत्याही सर्वेचा विचार न करता जोशात कामाला लागा, यंदा महायुतीचंच सरकार येणार आहे असा विश्वास त्यांनी आजच्या मेळाव्यात व्यक्त केलाय। तसंच 2019 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर महाराष्ट्रात सरकार आणायचंय, त्यासाठी तयारीला लागा असं मोठं विधान देखील शहांनी केलंय। शिवाय महाराष्ट्राची निवडणूक ही देशाची दिशा बदलणारी ठरेल असाही विश्वास शहांनी व्यक्त केलाय। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत सामंत सध्या आपल्या सोबत आहे। सुशांत, नेमका आता भाजपनं विधानसभेसाठी स्वबळावर कंबर कसली आहे का? अगदी बरोबर आहे सिद्धेश, आपण जर बघितलं असेल की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि यावेळी ते म्हणालेत की आता आपलं महायुतीचं सरकार येईल, मात्र 2029ला शुद्ध कमळाचं सरकार येईल असं त्यांनी एक नाही तर दोन वेळा पुनरुच्चार केला। 2029ला आपल्याला एकट्याने भाजपचं सरकार आणायचं आहे असं देखील ते म्हणालेत। आपण जर बघितलं असेल तर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत आणि मुंबईत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला। योगी सभागृह येथे थोड्याच वेळापूर्वी त्यांचं भाषण झालं आणि या भाषणाकडे जर आपण सिद्धेश बघितलं असेल तर त्यांनी भाषणात काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते मांडलेले आहेत। आपलं राज्यात सरकार आलं म्हणजे आपलं सरकार येईलच असं त्यांनी विश्वास व्यक्त केला। त्यावेळी आपण राज्यात सिव्हिल कोड देखील आणू, आपल्याला कुणीही काही रोखू शकणार नाही, कारण आपण आज जर बघितलं असेल तर 370 कलम जे आहे तो महत्त्वाचा निर्णय आपण घेतला। असे अनेक जे आहेत ते दाखले देत अमित शहा यांनी खऱ्या अर्थानं राज्यातील म्हणजे भाजपचे जे पदाधिकारी आहेत त्यांना कुठेतरी चार्ज केलं असं आपल्याला म्हणता येईल। कारण आपण पाहिलं असेल तर सुरुवातीलाच त्यांनी भाषणाची सुरुवात जी केली ती कार्यकर्त्यांना एक तंबू देऊन केली। ते म्हणाले हे भाषण कुणीही रेकॉर्ड किंवा त्याचा व्हिडिओ करू नये असं त्यांनी सांगत भाषणाची सुरुवात केली। त्यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावर सिद्धेश टीका केली। ते म्हणालेत की राहुल गांधी 30% गुण मिळालेला विद्यार्थी जो आहे तो पेढे वाटत सुटलेले अशी टीका देखील त्यांनी राहुल गांधींवर केली। आणि आपण जर पाहिलं असेल तर अमित शहा यांचं जे भाषण होतं ते संपूर्ण कार्यकर्त्यांना कुठेतरी ऍक्टिव्ह करणार होतं। जी मरगळ आली आहे ती मरगळ झटकून टाका, कामाला लागा, राज्यात पुन्हा एकदा सरकार येणार आहे। आणि त्यांनी विशेषतः काही दाखले दिलेत, ज्यावेळी काँग्रेस सरकार होतं त्यावेळी कशा पद्धतीने बॉम्ब ब्लास्ट झाले, मात्र मागील 10 वर्षात एकही बॉम्ब ब्लास्ट झाला नाही असं देखील ते म्हणाले। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अमित शहा यांचं मोठं विधान ते म्हणजे 2029ला कमळाचं सरकार आणायचं आहे। आता आपण महायुतीचं सरकार येईल असा विश्वास व्यक्त करतानाच त्यांनी कुठेतरी 2029चं देखील प्लॅनिंग केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं सिद्धेश। नक्कीच सुशांत, कारण या मेळाव्यामध्ये अमित शहांनी कार्यकर्त्यांना देखील संबोधताना या निवडणुकीला सामोरं जा आणि कोणताही आत्मविश्वास जास्त ठेवू नका असं देखील कार्यकर्त्यांना संबोधताना सांगितलं। धन्यवाद सुशांत, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।